त्यांच्या अथक प्रयत्नानं ही शिक्षण संस्था उभी राहिली आणि कामाची सुरुवात करून कसे दिवस जातात याचा विचार करत असतानाच आज आपण रौप्य मुहूर्तात पोहोचलो. याबद्दल संस्थेचे अध्यक्ष काकासाहेब चव्हाण आणि त्यांच्या सगळ्या सहकारी मित्रांना सुरुवातीला मी धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो. आजच्या या कार्यक्रमाला ज्यांचे विचार आपण ऐकले ते उल्हास पवार, रणजित महेश पाटील, जगन्नाथ शेवाळे, चंद्रकांतजी शिवरकर, कुमारभाऊ कोसावी, चंद्रकांत मोकाटे, प्रशांत जगताप, आमचे सहकारी अशोकराव मोहोळ, व्यासपीठाचे अन्य मान्यवर आणि उपस्थित बंधू भगिनींनो, आजचा अतिशय आनंदाचा हा सोहळा आहे. चित्र बदलते. मला आठवतं 1970-72च्या काळामध्ये मी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाचा एक लहान मंत्री होतो आणि त्या काळामध्ये दाजी आणि आजूबाजूच्या गावामध्ये कधी जाण्याचा प्रसंग यायचा. चित्र वेगळं होतं. अतिशय सुंदर हिरवीगार शेती होती, आंब्याची झाडं होती आणि अतिशय शेती करणारा हा मुलूक पुणेकरांची गरज भागवणारा हा मुलूक म्हणून या मुलुखाचा लौकिक होता. आज दाजी या भागात जर आलो तर माझ्या लक्षातच येत नाही मी कुठं आलो. सगळ्या नवीन इमारती झाल्या, शेती संपली. शेतीमध्ये कष्ट करणारा आमचा बळीराजा याची संख्या दिवसेंदिवस कमी व्हायला लागली. पुढची पिढी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काही ना काहीतरी कष्ट करून समृद्धीच्या रस्त्यावर जायची काळजी घ्यायला लागली आणि हे सगळं चित्र गेल्या काही वर्षात बदललेलं आहे. पुणे महानगरपालिकेचा भाग झाला. अपेक्षा अशी होती की महानगरपालिकेत सामील झाल्याच्या नंतर या भागाच्या विकासामध्ये अधिक लक्ष दिलं जाईल, पण त्याची प्रचिती अद्याप मला दिसत नाही. पण ठीक आहे, चित्र बदलते, लोकही बदलतात आणि सगळ्यात महत्त्वाचं काम काकासाहेब आणि त्यांच्या सहकार्यांनी केलं असेल तर ज्ञानदानाचा रस्ता हा नव्या पिढीच्यासाठी उघडला. एक काळ असा होता की पुणे शहर हे विद्येचं माहेर. देशाच्या कानाकोपऱ्याचे लोक ज्ञान संपादन करण्याच्यासाठी पुण्यनगरीमध्ये येत असत. 100 वर्षाच्या पूर्वी स्थापन झालेल्या शैक्षणिक संस्था हे पुण्याचं वैशिष्ट्य होतं. आणि आज हे जे पुण्याचं वैशिष्ट्य पुण्यापुरतं मर्यादित होतं, आज त्याचा बदल होतो आहे. आज दहावीला आल्याच्या नंतर
ही धारेश्वर विद्या आणि क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीनं जी अतिशय सुंदर वास्तू आणि सुंदर शैक्षणिक संस्था काकासाहेबांच्या सहकार्याने उभं केली, त्याच्यातून एक प्रसिद्धी येते की हे ज्ञानाचं केंद्र, ज्ञानाचं माहेरघर फक्त पुणे शहरापुरतं सीमित राहिलं नाही, ते आता धायरीला सुद्धा येऊन पोचलं आणि शिक्षणाचा विस्तार व्हायला लागलेला आहे. त्याच्यामध्ये अनेक लोकांनी कष्ट केले. पुणे जिल्ह्याचा ग्रामीण भाग हा त्या काळामध्ये शिक्षणाच्या बाबतीत काही मर्यादित संस्था आणि मर्यादित ठिकाणं जर सोडली तर त्याच्या बाहेर कधी होत नसते. पण त्यावेळची एक राजकारणाची आणि समाजकारणाची एक फेरी होऊन गेली आणि त्या फेरीनं ग्रामीण भागात सुद्धा शिक्षणाचा विस्तार हा होण्याची आवश्यकता आहे ही भूमिका घेतली. अनेकांची नावं घेतात की तुमच्यापैकी अनेकांना त्याची फारशी माहिती नसेल, पण पुणे जिल्ह्यामध्ये शहराच्या नंतर ग्रामीण भागामध्ये शिक्षणाचा विस्तार करण्याच्यासाठी बाबूराव घोलप यांचं योगदान होतं, अण्णासाहेब आवटेंचं होतं, मामासाहेब मोहरांचं होतं, विठ्ठलराव सातवांचं होतं. आणि मला सांगायला अभिमान वाटतो की याच्यामध्ये माझ्या आईचा सुद्धा वाटा होता. माझी आई त्या काळामध्ये जिल्हा परिषदेला नव्हत्या, लोकल बोर्ड असायचं. आणि 1936 साली माझा जन्म व्हायच्या आधी 4 वर्ष माझी आई स्कूल बोर्डाला निवडून आली आणि संबंध पुणे जिल्ह्यामध्ये शैक्षणिक संस्थांमध्ये निवडून आलेली एकमेव स्त्री होती आणि तिने या कामामध्ये त्या काळामध्ये लक्ष दिलं. कधी कधी मला सांगायला गंमत वाटते की एक दिवशी पुणे लोकल बोर्डामध्ये स्कूल बोर्डामध्ये काही नवीन उपक्रम हातामध्ये घेतला होता आणि माझी आई त्यावेळेला स्कूल बोर्डात लोकल बोर्डात होती. तो कार्यक्रम अतिशय महत्त्वाचा होता. शंकरराव मोरे त्या काळात अध्यक्ष होते आणि त्यांनी सगळ्या सभासदांना सांगितलं की आपण शिक्षणामध्ये परिवर्तन करतो आहे आणि त्या सोहळ्याला प्रत्येकाने हजर राहिलं. आणि माझी आईसुद्धा हजर राहिली. पण त्याचं वैशिष्ट्य हे होतं की हजर राहिली त्यावेळेस 6 दिवसाचं बाळ जन्मलेलं बरोबर घेऊन बारामतीमधून ती पुण्याला आली. तिला विचारलं की 6 दिवसाचं बालक घेऊन तुम्ही येत आहे. माझ्या आईने सांगितलं की शिक्षणाचं महत्त्व काय हे आम्हाला कर्नल भाऊराव पाटलांनी शिकवलं, तसं महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाईंनी सुद्धा शिकवलं. आणि म्हणून जरी अतिशय लहान बालक असलं तरी त्या बालकाला घेऊन मी या ठिकाणी आले. आणि तुम्हाला गंमत असेल ते बालक म्हणजे दुसरं तिसरं कुणी नव्हतं, मी होतो. माझ्या वयाच्या 6व्या दिवशी मी शिक्षण संस्था बघितली, शिक्षण संस्थेचं ऑफिस बघितलं. काय समजलं हे माहिती नाही, पण त्याच्यानंतरच्या काळामध्ये मी कधी कधी विचार करतो
की आज मी रयत शिक्षण संस्थेचा अध्यक्ष आहे. रयत शिक्षण संस्थेमध्ये 4 लाख मुली शिकतात. आज रयत शिक्षण संस्थेमध्ये 35पेक्षा जास्त कॉलेजेस आहेत आणि 350पेक्षा अधिक शाळा आज त्या ठिकाणी ज्ञानदानाचं काम करतात. आज मी पुण्याच्या शाहू कॉलेजचा अध्यक्ष आहे. आज मी बारामतीवर विद्याप्रतिष्ठान नावाची संस्था आहे जिथं 35,000 मुली शिकतात, त्याचा मी अध्यक्ष आहे. मुंबईमध्ये मराठा मंदिर नावाची शिक्षण संस्था आहे ज्याच्या शाखा कोकणामध्ये आहेत, ज्याच्या शाखा सोलापूर जिल्ह्यात आहेत, ज्याच्या शाखा सांगली जिल्ह्याच्या जत आहेत, त्याही संस्थेचा मी अध्यक्ष आहे. या अनेक शैक्षणिक संस्थेमध्ये आज काम करण्याची संधी मला मिळाली. मला असं वाटतं की 6 दिवसाचा असताना आईने या ठिकाणी आणून काही विचार शिकवले असतील माहिती नाही, पण त्याचा उपयोग हा या सगळ्या शैक्षणिक कामामध्ये माझ्यासारख्या झाला. आणि म्हणून मला इथं आजच्या कार्यक्रमाला यायला अतिशय आनंद आहे. काका म्हणत होते की असा असा सोहळा आहे. एक पिढी होऊन गेली की त्या पिढीने शेती केली आणि नंतरच्या काळामध्ये त्या पिढीला शिक्षणाचं महत्त्व समजलं आणि त्यामुळे अनेक ठिकाणी खेड्यापाड्यामध्ये स्वतःची सोन्यासारखी जमीन ही त्यांनी देणगी म्हणून शैक्षणिक संस्थांना दिली. काही ठिकाणी जमिनी विकल्या, त्यातून पैसे मिळाले, त्या पैशातून इमारती उभ्या केल्या आणि ज्ञानदानाचं केंद्र उभं केलं. आणि असे प्रयत्न हे महाराष्ट्राचं वैशिष्ट्य आहे. आज मी देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये हिंडतो. 2-3 राज्य अशी आहेत की जिथं प्राथमिक आणि माध्यमिक आणि उच्च शिक्षण याच्यासाठी त्या राज्यामध्ये प्रचंड काम केलेलं आहे. त्याच्यामध्ये पहिला नंबर लागतो तो केरळचा. आज केरळसारख्या राज्यामध्ये शिक्षणाचा विस्तार हा महाराष्ट्राच्यापेक्षासुद्धा अधिक आहे. त्याच्याबरोबरच तामिळनाडूमध्ये हे चित्र दिसतं आणि त्याबरोबर आपण नॉर्थ ईस्टमध्ये नागालँड, अरुणाचल हा सगळा जो भाग आहे हिमालयाच्या पायथ्याशी, त्या सगळ्या भागामध्ये शिक्षणाची टक्केवारी जर बघितली तर 91-92% मुलं मुली तिथे शिक्षणाच्यासाठी जातात, यशस्वी होतात आणि जगामध्ये आपल्या जाण्याचं कर्तृत्व दाखवण्याच्याबद्दलची काळजी त्या ठिकाणी करतात. आता हे त्या ठिकाणी जर आलं तर आपण भाग्यवान आहोत. महाराष्ट्रामध्ये सुद्धा तसं काम करणाऱ्या अनेक नेतृत्वाच्या प्रमुख नेत्यांचं पिढी होऊन गेली. आज पुण्यामध्ये डेक्कन एज्युकेशन सोसायटी, ज्याचं फर्ग्युसन कॉलेज आहे, किंवा आणखीन संस्था, शिफ्रा मंडळ, शिवाजी मराठा अशा अनेक संस्था आहेत की ज्यांना स्थापन करून 100 वर्ष झाली आणि जुन्या पिढीच्या लोकांनी अतिशय कष्टाने त्या संस्था उभ्या केल्या आणि त्या संस्थेतून या देशाला विचारानं समृद्धीच्या रस्त्यात नेता येईल अशा प्रकारची कर्तृत्वान पिढी ही या सगळ्या शैक्षणिक संस्थेतून झाली. आणि हेच काम शहरामध्ये जसं झालं तसं ग्रामीण भागामध्ये होण्याची अत्यंत आवश्यकता आहे. हीच भूमिका घेऊन मगाशी मी नावं घेतली की बाबूराव घोलप असोत, मामासाहेब मोहोळ असोत, अण्णासाहेब आवटे असोत, विठ्ठलराव सातव असोत, शारदाबाई पवार असोत, अशा अनेकांनी आपल्या आयुष्यामध्ये फार मोठा वेळ या ज्ञानदानाचं काम करणाऱ्या संस्थेची उभारणी करणं हे सूत्र घेऊन
आयुष्यभर काम केलं आणि त्याचे परिणाम आज तुमच्या माझ्या जीवनामध्ये प्रचंड बदल झालेला आहे. आज आपण वेगवेगळ्या क्षेत्रात जातो, संस्था उभा करतो, व्यवसाय करतो, त्या व्यवसायामध्ये आपण यशस्वी होतो. यापूर्वी शेती एक शेती याच्या बाहेर आम्ही जात नव्हतो. आता शेतीच्या बाहेरही आम्ही जातो. शेतीच्या बाहेर जातो त्याचं महत्त्वाचं कारण नागरीकरण. आणि हे नागरीकरण जे वाढतं आहे त्याला आवड घालू शकत नाही. पण नागरीकरण होत असताना शेती कमी जी होते त्या शेती कमी होण्याच्या गोष्टीवर लक्ष द्यावं या हेतूनं मला आनंद एका गोष्टीचा आहे. या भागाचे अनेक शेतकरी आज तुम्हाला दौंड तालुक्यामध्ये दिसतील, हवेली तालुक्यात खाली दिसतील किंवा इंदापूर तालुक्यामध्ये दिसतील. तिथं जमिनी घेतल्या, शेती संपन्न केली, नवी पिढी शेतीत काम करते. हा बदल या भागाचा एक लक्षणीय आणि अतिशय उत्तम प्रकारचा बदल आहे. आणि हे करत असताना इतर कुठले व्यवसाय कसे करता येतील याच्यामध्ये सुद्धा आज लक्ष देणारी पिढी आज या ठिकाणी तयार होते. याचा अतिशय आनंद तुम्हाला मला सगळ्यांना आहे. आणि म्हणूनच या आनंदाने आज आपण या रौप्य महोत्सवी सांगता समारंभात या ठिकाणी उपस्थित राहिलो. मला आणखी एका गोष्टीचा आनंद आहे की तुम्ही इथं माझी ग्रंथपूजा केली. ग्रंथ हे खऱ्या अर्थानं आपल्याला दृष्टी देणारे साधन आहे. आयुष्यामध्ये वाचन संस्कृतीचा विस्तार झाला पाहिजे. अखंड वाचायचा, वाचनातून ज्ञान मिळेल. नवीन नवीन दुनियामध्ये बदल होत आहेत. ते सगळे बदल हे आपल्याला समजून घेण्याची संधी ही ग्रंथाच्या माध्यमातून होते. आणि म्हणून ग्रंथतुला हा कार्यक्रम अतिशय उत्तम आहे. पण ते ग्रंथ नंतरच्या काळामध्ये कुठल्याही कपाटात पडून असता कामा नये. त्या ग्रंथाचं वाचन आमच्या नव्या पिढीने करावं आणि त्यातून ज्ञान संपादन करून स्वतःचं व्यक्तिमत्व हे घडवण्याचं काम हे करावं. आणि त्यासाठी ही ग्रंथतुला ही अत्यंत मोलाची आहे. हाही सोहळा काकासाहेबांनी त्यांच्या सहकार्याने केला, त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. एवढ्या मोठ्या संख्येनं आपण आज या ठिकाणी उपस्थित राहिला आणि ज्ञानदानाचं काम ज्या ठिकाणी चालतं आहे त्याला प्रोत्साहित केलं, त्याबद्दल तुम्हा सगळ्यांना धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.